अगा विश्वैकधामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची. ज्ञानेश्वर हे महाकवी होते आणि ज्ञानेश्वरी ही एक काव्यकथा आहे. त्याच्यामध्ये प्रसंग आहेत, त्याच्यामध्ये पात्र आहेत, रस आहेत, आवश्यक तसं नाट्यसुद्धा आहे. आणि त्यामुळे तिला काव्यकथा मानण्याचा आणि ज्ञानेश्वरांची कवी ही भूमिका ही अधिक प्रधान मानण्याचा मोह आपल्याला होतो. या काव्यकथेची काही वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये आपण पाहू. त्यातलं एक वैशिष्ट्य असं आहे की या काव्यकथेचं प्रयोजन ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे की दाऊ परतत्व डोळा. आपल्या वाचकांना किंवा श्रोत्यांना प्रत्यक्ष त्यांच्या चर्मचक्षूंना आपण परतत्वाचं दर्शन घडवू अशी त्यांची प्रतिज्ञा आहे. तेणे कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दावीन, हे त्या प्रतिज्ञेचं विशदीकरण आहे की मी शब्दांच्या द्वारे अरूप असणारं जे परतत्व आहे, रूपातीत असणारं जे परतत्व आहे, त्या परतत्वाचं मी शब्दांच्या द्वारे दर्शन घडवीन. ही एक प्रकारची जोखीम ज्ञानेश्वरांनी पत्करलेली आहे. याचं कारण असं आहे की शब्द जे असतात ते कितीही अर्थपूर्ण आणि व्यापक असलेत तरीसुद्धा या शब्दांच्या काही मर्यादा आहेत. एका विशिष्ट शब्दांमधल्या काही भागांवर आपण जोर देतो, काही भाग विशिष्ट अभिप्रायाने आपण उच्चारतो आणि त्या अभिप्रायामुळे त्या शब्दाच्या अर्थाची जी वेगळी छटा आहे ती आपल्याला जाणवते. पण वाचला जाणारा जो शब्द असतो त्या शब्दामध्ये सगळ्यात मोठा दोष असा आहे की ते शब्द तसे बथ्थड असतात. त्याच्यामुळे ते कानावर आदळतात किंवा डोळ्यांवर आक्रमण करतात, पण त्याच्यामध्ये लपलेल्या ज्या सौंदर्याच्या किंवा अर्थ पूर्णतेच्या घड्या आहेत त्या आपल्यासमोर उकलल्या जात नाहीत. अशा प्रचारामध्ये असणाऱ्या व्यवहारामध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांच्या द्वारा अरूप असणाऱ्या परतत्वाचं प्रत्यक्ष दर्शन घडवण्याची जबाबदारी जेव्हा ज्ञानेश्वर पत्करतात तेव्हा ती एक प्रकारची जोखीम असते. कुठल्याही ज्ञानेंद्रियांना आणि कुठल्याही कर्मेंद्रियांना मनासकट 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन याच्या सकट ते जे परतत्व आहे ते परतत्व दिसू शकत नाही, ग्राह्य होऊ शकत नाही, आत्मसात करता येत नाही. या माणसाच्या कर्मेंद्रियांच्या, ज्ञानेंद्रियांच्या आणि मनाच्याही मर्यादा आहेत. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. वाणीला तर त्याचं वर्णन करता येत नाहीच, परंतु मनाला सुद्धा त्याचं आकलन करता येत नाही. त्याच्यामुळे मन सुद्धा तिथून निराश होऊन परत येतं. असं परतत्व तुमच्या माझ्या व्यवहारातल्या शब्दांना दाखवून देण्याचं, शब्दांच्या द्वारे दाखवून देण्याचं साहस किती मोठं आहे आणि ज्ञानेश्वरांनी किती आत्मविश्वासाने पत्करलेलं आहे. ज्ञानेश्वरांना शब्दांची जी व्याप्ती दिसली, ज्ञानेश्वरांना शब्दाचं जे सामर्थ्य गवसलं ते आपण गृहीत धरलं आणि हे तुमच्या माझ्या व्यवहारातले शब्द नसून ज्ञानेश्वर नावाच्या एका प्रतिभा प्रभू महाकवीचे शब्द आहेत असं आपण गृहीत धरलं. ते शब्द पहिल्यांदा उच्चारणाऱ्या भगवान कृष्णाचे ते दिव्य शब्द आहेत असं जरी आपण गृहीत धरलं, ज्ञानेश्वरांनी ते सगळं गृहीत धरलं आहे. आणि म्हणून शब्दांचं तुम्हाला मला आतापर्यंत न सापडलेलं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य ज्ञानेश्वर आपल्यासमोर उघड करून दाखवत आहेत. तैसे साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसे आहेत शब्द? साच आहेत म्हणजे सत्य आहेत, तरीसुद्धा मवाळ आहेत म्हणजे कोमल आहेत. सत्य हे परखड असतं असं आपण मानतो,
पण हे जे शब्द आहेत ते सत्य असले तरी अत्यंत सौम्य, अत्यंत कोमल आहेत. मितले मोजके आहेत आणि रसाळ रसपूर्ण आहेत. हे 4 गुणविशेष शब्दांचे दिलेले आहेत. मोजके आहेत, रसपूर्ण आहेत, सत्य आहेत, तरीसुद्धा अत्यंत कोवळे आहेत, सौम्य आहेत. आणि त्यामुळे हे शब्द अमृताच्या कल्लोळासारखे आहेत. अमृताच्या थेंबासारखे, बिंदूसारखे त्यांनी म्हटलं नाही, अमृताच्या कल्लोळासारखे आहेत. अमृतासारखे ते मधुर आहेतच, पण अमृतासारखे ते चिरंजीव अमरसुद्धा आहेत. हे शब्दांचं सामर्थ्य इतके दिवस वापरत असून आयुष्यभर आपल्या लक्षात नाही आलं. आम्ही असं मानत आलो की शब्दांचा उच्चार झाला की तो अंतराळात लोप पावतो. शब्दगुणम आकाशः, आकाशाचा गुण शब्द आहे, तेव्हा तो अंतराळामध्ये लोप पावतो. तेव्हा शब्द हे भंगूर आहेत, क्षणिक आहेत असं आम्ही मानत होतो. पण ते सुद्धा अमर असल्याचा ज्ञानेश्वर आपल्याला विश्वास देत आहेत. आणि त्याच्यामुळे हे शब्द ऐकल्यानंतर होणाऱ्या आनंदाचं जे सुख स्वरूप आहे तेही स्वरूप ज्ञानेश्वरांनी आपल्याला विशद करून दाखवलेलं आहे. की ते कसं आहे, पिकले या सुखाचा परिमळ, निवालेल्या अमृताचा कल्लोळ. सुख पिकलं, नुसतं साधीच सुखाची चुणूक नाही, सुखाची झुळूक नाही, सुखाची ओझरती चव नाही. हे परिपक्व झालेलं सुख आहे. आणि या परिपक्व सुखाचा जो परिमळ असतो, तो जो चविष्ट त्याचा स्वाद असतो, त्याचा सुवास असतो, किंवा निवालेल्या अमृताचा कल्लोळ. अमृत आहे पण निवालेलं म्हणजे थंड झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे ते स्वीकारायला अधिक सुखद आहे. असे बोल बोलीला, परमेश्वराच्या बोलण्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी सांगितलं की ते शब्द साधे नव्हते. आपण पाहिलं आपले शब्द, ज्ञानेश्वरांचे शब्द आणि परमेश्वराचे शब्द, या शब्दांची मिती, या शब्दांची व्याप्ती, या शब्दांची पातळी अशी उत्तरोत्तर वाढत जाते. त्या शब्दांच्या साहाय्याने ज्ञानेश्वर आपल्याला परतत्व डोळ्याला दाखवण्याची प्रतिज्ञा करतायत. की मौनात ज्ञानेश्वरी निर्माण होण्याचा तो हेतूच आहे की सामान्य माणसाला फक्त गीतेचा अर्थ समजून सांगायचा नाही. संस्कृतात असलेली गीता मराठीत आणली तरी ते जमलं असतं, किंवा पद्यात असलेली गीता गद्यामध्ये आणली तरीसुद्धा ते जमलं असतं. गीतेचा अर्थ त्यांना समजून सांगायचा नाही, याचा अर्थ आकलनाच्या पातळीवर गीता त्यांना आपल्या श्रोत्यांसमोर ठेवायची नाही. तेवढी जरी ठेवली तरी श्रोते मान डोलावतात, पण श्रोत्यांना गीतार्थ आत्मसात करता आला याचा तो पुरावा नसतो. गीतार्थ आत्मसात करता आला याचा पुरावा कशातून मिळतो आपल्याला? ज्ञानेश्वरांनी सुद्धा गीतेचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. ज्ञानेश्वरांनी गीतेचा अर्थ अनुभवण्याचा प्रयत्न केला. अनुभवणे आणि जाणून घेणे याच्यामध्ये फरक आहे. पाणी यामध्ये हायड्रोजनचे 2 परमाणू आणि ऑक्सिजनचा 1 परमाणू असतो, हे जाणून घेणं झालं. पाणी हे अत्यंत गोड असतं, तो तहान भागवतं, हे समजून घेणं झालं. पण तहान भागवण्याची गोड अशी शक्ती पाण्यामध्ये आहे, ते अनुभवल्याचं जे समाधान आहे ते समाधान आपल्याला अर्थ कळल्याने समजत नाही, शब्द ऐकल्याने किंवा वाचल्याने सुद्धा समजत नाही. ज्ञानेश्वरांनी गीतार्थ अनुभवलेला आहे. गीतार्थ अनुभवणं हे अर्जुनाला तरी शक्य झालं की नाही त्या काळात सांगता येत नाही, परंतु ज्ञानेश्वरांनी तो अनुभवलेला आहे. अर्जुनाच्या बाबतीत ही शंका घेण्याचं कारण काय? कारण गीता त्यांनी ऐकली, ऐकल्यानंतर तो कर्तव्याला प्रवृत्त झाला. त्याने आपल्या मनातला सगळा मोह नाहीसा केला. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा तरिष्ये वचनं तव, अशी त्यांनी कबुली दिली की माझा मोह नष्ट झाला, माझी स्मृती मला परत आली, आणि आता मला सगळं कळलं काय आहे ते. तेव्हा आता मी तुझी वाटेल ती आज्ञा ऐकायला तयार आहे. म्हणून तो युद्धाला सज्ज झाला. युद्धामध्ये जिंकला, त्यांनी राज्य केलं. पण राज्यावर युधिष्ठिर बसला आणि राज्याभिषेक आटपल्यानंतर कृष्ण परत यायला लागला. तर अश्वमेधिक पर्वामध्ये प्रसंग असा आहे की परतीच्या प्रवासात अर्जुन त्याला पोचवायला आला होता, आणि येता येताच अर्जुनाने त्याला प्रश्न विचारला की कृष्णा, तू मला युद्धपूर्वी
युद्धापूर्वी गीता सांगितली होती. फार चांगली होती गीता. युद्धाच्या धुमश्चक्रीत मी विसरून गेलो. मला पुन्हा सांग. तेव्हा कृष्ण म्हणाला, लेका त्यावेळेला मी योगयुक्त अवस्थेत होतो. आता ती अवस्था माझ्याजवळ नाही. तरीसुद्धा मी तुला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अश्वमेधिक पर्वामध्ये कृष्णाने पुन्हा गीता सांगितली. ती अनुगीता म्हणून महाभारतामध्ये आलेली आहे, पण ती प्रसिद्ध नाही. जितकी ही गीता प्रसिद्ध आहे तितकी नाही. त्याच्यामुळे गीतार्थ ऐकणं, गीतार्थ समजून घेणं इथपर्यंतच अर्जुनाला शक्य झालं. गीतार्थ अनुभवणं हे ज्ञानेश्वरांना शक्य झालं. आणि आपला जो तो अनुभव आहे, ज्ञानेश्वर आपल्याला समजलेली गीता सांगत नाही. गीतेचा जो त्यांनी अनुभव घेतला आहे तो अनुभव ते तुमच्यासमोर मांडतायत. म्हणून ज्ञानेश्वरांच्या भाष्यामध्ये आत्मनिष्ठा आलेली आहे. ज्ञानेश्वरांच्या भाष्यामध्ये आत्मनिष्ठा म्हणजे स्वतःचाच अनुभव ते तुमच्यासमोर उलगडून सांगतायत. शब्दांच्या द्वारा एखाद्याकडनं एखाद्या गोष्टीची माहिती घेणं वेगळं आणि त्या गोष्टीचा त्यांनी घेतलेला अनुभव वेगळा. एखाद्या अपघाताची माहिती वृत्तपत्रात सुद्धा येते, पण अपघाताचा जो अनुभव असतो तो जास्ती विदारक, जास्ती थरारक आणि जास्ती विश्वसनीय असतो. तसा गीतार्थाचा अनुभव ज्ञानेश्वर आपल्यासमोर उलगडून सांगतायत. आणि ही प्रतिज्ञा फार मोठी आहे. बोली अरूपाचे रूप दावीन. बोलांमध्ये शब्दांच्या साह्याने, भाषेच्या साह्याने मी तुम्हाला अरूपाचं रूप दाखवतो. तुमच्या डोळ्यांना अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. आपण पाहिलं कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे आहे ते, मनाच्या पलीकडे आहे ते. पण तरीसुद्धा इंद्रियांच्या अतीत असलं तर यास तुम्हाला लाभलेल्या इंद्रियांच्या साह्याने मी तुम्हाला त्याचा अनुभव घडवीन, मी त्याचं तुम्हाला भोग घडवीन. नुसतं मी अरूपाचं रूप तुम्हाला दाखवणार नाही, त्या अरूपाचा अनुभवसुद्धा मी तुम्हाला घडवीन. ते जे रूपाच्या पलीकडचं आहे, दृश्याच्या पलीकडचं आहे, ते जे अदृश्य आहे, त्या अदृश्याचा अनुभव मी तुम्हाला घडवीन, अशी ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा आहे. आणि ती किती मोठी आहे याची आपण कल्पना करा. हे कसं शक्य होतं ज्ञानेश्वरांना? ज्ञानेश्वरांनी अजून 2 अलंकारातून 2 दृष्टांत वापरलेले आहेत. ज्ञानेश्वर असं म्हणतात की ज्ञानेश्वरीचा आस्वाद तुम्ही कसा घ्याल? ज्ञानेश्वरीचा आस्वाद 2 प्रकारे घेता येतो. दोन्ही प्रकार आपल्याला सांगितलेत. की भ्रमर कमलातील मकरंदाचा आस्वाद घेण्याकरता कमलाच्या पाकळ्यावर उतरतो, पण त्याला सतत अशी भीती वाटते की या पाकळ्यांचं जे अलवारपण आहे ते आपल्या उतरण्यामुळे किंवा बसण्यामुळे बिघडेल का, दुखावेल का. की ते जे केसर असतील त्यातले अत्यंत सुकुमार असे केसर, त्यांना आपल्याकडून इजा तर पोचणार नाही. कुचुंबेल इया शंका. तो असं भीत जपून पाऊल ठेवतो आणि मग त्याचा आस्वाद घेतो. सुरुवातीला त्याने म्हटलं अति हळुवारपण चित्ता आणून या. याचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला नेहमीसारखा घेता नाही येणार. चित्तामध्ये हळुवारपण आणावं लागेल, तेव्हा कुठे तुम्हाला त्याचा आस्वाद घेता येतो. अतिशय हळुवारपण आणलं तरच वाऱ्याच्या झुळकीला सुद्धा आस्वाद घेता येतो. झपाटा आणला त्यांनी, सोसाटा आणला तर त्याला त्या सुगंधाचा आस्वाद घेता येत नाही आणि सुगंध इतरांपर्यंत पोचवता सुद्धा येत नाही. हे जे हळुवारपण आहे ते ज्ञानेश्वरांना अभिप्रेत आहे. हे हळुवारपण भ्रमरामध्ये असतं जेव्हा तो रसिकतेची भूमिका पार पाडत असतो. तो काय करतो की जैसी भ्रमर परागून येती, पराग घेऊन जातात कमला म्हटला, परी कमलदळे नेणती. कमलाच्या पाकळ्यांना त्याचा पत्ता सुद्धा नसतो. म्हणजे परागाची चोरी केली भ्रमरांनी आणि खुद्द त्या कमलाच्या पाकळ्यांना त्याचा पत्ता नाही. तैसी परी आही सेविती ग्रंथी इये. तेव्हा जो आस्वाद घ्यायचा, जे आकलन करून घ्यायचं ज्ञानेश्वरीचं, त्या भ्रमरासारखं करून घ्यायचं. काय अभिप्रेत आहे ज्ञानेश्वरांना? या ग्रंथाचा आस्वाद ग्रंथाच्या पृष्ठांना कळू न देता घ्यायचा का? ग्रंथाच्या पानांना, ग्रंथकाराला, ग्रंथालयाला कळू न देता त्याचा आस्वाद घ्यायचा का?
समजा आपण ग्रंथाच्या पानांना कळवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना कळणार आहे का? त्याच्या इथे कमळाच्या पाकळ्याची जी भूमिका आहे ती पानांकडे नाही आहे, पृष्ठांकडे नाही आहे, ग्रंथाकडे नाही आहे. ती आहे ज्या इंद्रियांना फसवून तो मकरंद लुटून घेतो. कर्मेंद्रिय जागी आहेत, ज्ञानेंद्रिय जागरूक आहेत, आणि तरीसुद्धा या इंद्रियांना न कळता तुम्हाला आवश्यक अशा मकरंदाचा लाभ मिळाल्याचं तुमच्या मागाहून लक्षात येतं. म्हणजे तो येतो तेव्हा कळत नाही, बसतो तेव्हा कळत नाही, लुटतो तेव्हा कळत नाही, गेल्यानंतर कळतं. ही इतकी तुमची इंद्रिय, बरं का, ही तुमची इंद्रिय. आपण यांच्या भरोशावर दावे करत असतो की मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलं. तुम्ही काय सांगतात? कानांनी ऐकलंय असं आपण दावे करतो. ही तुमची इंद्रिय आणि तुमच्या बाबतीत इतकी गाफील राहतात, इतकी बेसावध राहतात की त्यांना फसवून तो आस्वाद घेऊ शकतो. त्याप्रमाणे आता तुमच्या लक्षात येईल की अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. ते अतिंद्रिय असलं तरी इंद्रिया करवी भोगवणं कसं शक्य आहे ज्ञानेश्वरांना ते तुमच्या लक्षात येईल की ही इंद्रिय बेसावध आहेत, ही इंद्रिय गाफील आहेत, ही इंद्रिय बेमान आहेत, आणि त्यामुळे यांना विश्वासात घेण्याची गरजच नाही. काही अनुभव असे आहेत की त्यांना विश्वासात घेण्याची गरज नाही, ती प्रतीती येते, आणि प्रतीती आल्यानंतर मग ज्ञानेंद्रिय येतात, मग कर्मेंद्रिय येतात. मातृत्वाची प्रतीती येते अर्भकाला, त्यावेळेला कल्पना असते की त्याला या इंद्रियांचं हे काम आहे. अगोदर त्याला प्रतीती येते आणि नंतर कुठे इंद्रियांना कळतं. वात्सल्याची प्रतीती येते आईला, तेव्हा तिला माहीत असतं का? जेव्हा पाझर फुटतो तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपल्या बालकाबद्दलचं आपलं प्रेम उचंबळून आलेलं आहे. लक्षात उशिरा येतं, अनुभव अगोदर येऊन जातो. अतिंद्रिय जरी असेल तरी इंद्रियातर्फे, इंद्रिया करवी मी तुम्हाला भोगवून देईन असं ज्ञानेश्वर म्हणतात. त्याचं कारण प्रतीती येते आणि ती अगोदर येते, आणि त्यानंतर इंद्रियांना त्याचा पत्ता लागतो. अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. या इंद्रियांना अज्ञानात ठेवून तुम्हाला त्या परतत्वाची प्रतीती घडवता येते. हे ज्ञानेश्वरांनी ओळखलं आणि ज्ञानेश्वरीमध्येच ते खरं करून दाखवलं. ज्ञानेश्वरीमध्येच ते खरं करून दाखवलं. जर तुम्हाला या विषयावर ज्ञानेश्वरांनी प्रवचन दिलं असतं, भाष्य केलं असतं, तर काहीसा ओझरता असा तुम्हाला पत्ता तुमच्या मेंदूला लागला असता, बुद्धीला लागला असता, तर्काला त्यातल्या काही गोष्टी कळल्या असत्या, परंतु अनुभवाला आल्या नसत्या. त्या अनुभवाला आणून देण्याची ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा आहे, आणि ती प्रतिज्ञा ज्ञानेश्वरांनी तऱ्हेतऱ्हेच्या शब्दांच्या द्वारा, अर्थसौंदर्याच्या द्वारा, शैलीच्या द्वारा, अलंकारांच्या द्वारा तुम्हाला आणून दिलेली आहे. आता काही गोष्टी इतक्या अवघड असतात की ज्या तुम्हाला कळू शकत नाहीत. उदाहरणार्थ, योगी कसा असतो? योग साधना केलेला जो योगी असतो तो कसा असतो? ज्ञानेश्वर म्हणतात, हो का जे पवनाची पुतळी, पांघुरली होती सोनेसळी, ते फेडून या वेगळी ठेविली तिया. पवनाची प्रतिमा तयार केली, वाऱ्याची पुतळी तयार केली. आता वाऱ्याची पुतळी तयार करता येणं शक्य आहे का? वारा अत्यंत गतिमान, अत्यंत प्रवाही, न दिसणारा आणि न सापडणारा, पण त्याची पुतळी तयार केली आणि तिने जर अंगावर सोनेसळी पांघरली, नेसली, तर ती जशी दिसेल त्याप्रमाणे योगी पुरुषाचं शरीर दिसतं. दुसरा दृष्टांत ज्ञानेश्वर देतात, ना तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडून उभा, का अवयवाची नभा निवडला तो. किंवा कर्दळी असते, केळीचं झाड असतं, त्याचं वरचं सालपट काढून ठेवलं तर आतमध्ये जसं तकतकीत, चकाकतं, कांतिमय असा तिचा तो गाभा दिसतो. तो योगी पुरुष त्याच्यासारखा दिसतो. तेव्हा या अव्यक्त आकाशाला अवयव फुटलाय,
कशी कल्पना करतात ज्ञानेश्वर आपण पहा. बाकीच्या ज्या त्यांच्या कल्पना आहेत, बाकीची जी त्यांची शैली आहे, बाकीचे जे त्यांचे अलंकार आहेत, ते अलंकार विषय सुगम करून सांगण्याकरता आहेत. परंतु या विषयांची प्रतीती तुम्हाला मला आपल्या ज्ञानेंद्रियांच्या आणि कर्मेंद्रियांच्या द्वारा येऊ शकते. याच्या पलीकडची जी प्रतीती येऊ शकत नाही. म्हणून ज्ञानेश्वर ती या पद्धतीने तुम्हाला मला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. आकाश ही प्रतिमा ज्ञानेश्वरांची अत्यंत आवडती आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये ती जवळजवळ 100 ठिकाणी आलेली आहे. एखादी गोष्ट करायची म्हणजे काय करायची? ज्ञानेश्वर कल्पना करतात आकाशाचीच आकाशाची भेट झाली. ज्ञानेश्वर कल्पना करतात की आकाशच आकाशावर लोळतंय. ज्ञानेश्वर कल्पना करतात की ही सगळी आकाशातली जी नक्षत्र गुंडाळून पळून जायचं झालं तर त्याच्याकरता आकाशातच गाठोडं करावं लागेल. इतरत्र कुठेही ती मावणार नाही. तुम्ही कल्पना पहा की काय आहे. ज्ञानेश्वरांनी ब्रह्मतत्वाचं वर्णन केलं आहे, परतत्वाचं वर्णन केलं आहे. परतत्व कसं आहे? इतकं निष्कलंक का आहे, इतकं तेजपुंज का आहे, इतकं विशुद्ध का आहे? अहो ते आकाशातून गाळून घेतलेलं आहे. ते अदृश्य तेजपुंज प्रकाशमय अशा आकाशातून ते गाळून घेतलेलं आहे. म्हणून ते इतकं शुद्ध दिसतं, इतकं सतेज दिसतं. आकाशामधून चालणाऱ्या चंद्राला ते आकाशातून विहार करणारं अमृताचं सरोवर मानतात. आता तो चंद्र जातोय तरंगत तरंगत. तुम्ही कल्पना करा की ते प्रत्यक्ष अमृताचं सरोवरच जात आहे. 100 ठिकाणी आकाशाची प्रतिमा ज्ञानेश्वरांनी वापरलेली आहे. 44 ठिकाणी आरशाची प्रतिमा ज्ञानेश्वरांनी वापरलेली आहे. आरशाला स्वतःचं अस्तित्व काय असतं? आरसा स्वतः आपला चेहरा न्याहाळण्यासाठी असतो का? तुमचा चेहरा न्याहाळण्यासाठी तुम्ही आरसा वापरता. न्हाव्याच्या दुकानामध्ये समोरासमोर आरसे ठेवलेले असतात. ते कधीतरी एकमेकांकडे पाहतात का? दुकान बंद करून मालक निघून गेल्यानंतर मग एकमेकांकडे निरखून पाहतात का? न्याहाळून पाहतात का? एकमेकांना वाकोल्या दाखवतात का? त्या आरशांना अस्तित्व येतं, त्या आरशांना मूल्य येतं जेव्हा कोणीतरी आपली छबी त्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आरसा आपण पुसून साफ करतो. आरशाने आपल्याला म्हटलं नाही की खूप दिवस झाले मळ साचलेला आहे, साफ करा ना, मला आंघोळ घाला ना, असं आरशाने म्हटलेलं नाही. आपण केलं याचं कारण असं आहे की तसं जर स्वच्छ केलं नाही तर आपली त्यातली प्रतिमा अस्वच्छ येईल, अस्पष्ट येईल. तेव्हा आरसा जो आहे तो आपल्याकरता आहे, आरशाकरता नाही. आरशामध्ये आपली प्रतिमा दिसते त्यावेळेला आपला जन्म झाला आणि आरसा असा पलटवला की आपण दिसत नाही. याचा अर्थ आता आपल्याबद्दल घरच्यांनी शोक करायचा का? ज्ञानेश्वर म्हणतात की अनेक आरसे लावले त्या ठिकाणी तुमच्या 100 प्रतिमा दिसतात. याचा अर्थ 100 ठिकाणी तुम्ही आहात का? तुम्ही आहात एकटेच. या ज्या 100 आहेत ती सगळी तुमची प्रतिबिंब आहेत. आरसा फुटला तर त्याच्या प्रत्येक तुकड्यात तुमचं प्रतिबिंब दिसतं. याचा अर्थ तुमच्या अस्तित्वाचे तेवढे सगळी संख्या झाली का, वाढली का? तुम्ही एकच आहात, अनेक प्रतिबिंब त्यामध्ये दिसत आहेत. तेव्हा आरशामध्ये तुम्ही जेव्हा दिसता तेव्हा तुमचा जन्म झालेला नसतो. आरशामध्ये तुम्ही दिसेनासे होता तेव्हा तुमचा मृत्यू ओढवलेला नसतो. तुमचा जन्म आणि मृत्यू आरशामध्ये दिसणं किंवा न दिसणं यावर अवलंबून नसतं. ज्ञानेश्वर अशी अचाट कल्पना करतात की कल्पना अशी करा की एखाद दिवशी आरशाच्या प्रतिबिंबालाच मागे वळून पाहावंसं वाटलं. नुसती कल्पना करा, प्रतिबिंबाला मागे वळून पाहावंसं वाटलं तर त्याला काय दिसेल? खरं उत्तर असं आहे की त्याला मूळ बिंब दिसेल. पण प्रतिबिंबाला मागे वळून पाहता येणं शक्य आहे का? प्रतिबिंब मागे वळून तेव्हाच पाहिल की जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा प्रतिबिंब मागे वळून पाहिल.
पण प्रतिबिंब हे मागे वळून पाहतं तेव्हा काय उरतं, काय दिसतं? जे मूळ बिंब असेल जास्तीत जास्त तेच उरतं, ते दिसत नाही. मूळ बिंब असेल तेच उरतं, ते दिसत नाही. अशा अफाट कल्पना ज्ञानेश्वर आपल्यासमोर करतात. काही कल्पना अशा आहेत की ज्या तुम्हाला मला मोहवतात. याचं कारण तुमच्या माझ्या ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना त्याचं आकर्षण वाटतं आणि त्या खरोखरच चांगल्या आहेत. ज्ञानेश्वर म्हणतात, अहो पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलं. वाऱ्याच्या योगाने पाणी हलतं, त्याच्यामुळे ते प्रतिबिंब असं नागमोडी दिसतं. जरी चंद्रिकेच्या वेली एखादी चंद्रवेल दिसते आपल्याला. पाण्याने केलेत. पाणी अशी जाहिरात करू शकतं की आमच्याकडे अशा खूप चंद्रवेली आम्ही तयार करतो. पाण्याने केलेली नाही आहे, वाऱ्याने केलेली आहे. पाणी शांत असलं, निवांत असलं की ते चंद्रबिंब पाण्यामध्ये आपल्याला अडकलेलं दिसतं. अडकलेलं चंद्रबिंब काढण्यासाठी जर त्याच्यात जाळं फेकलं आपलं, तर ते जाळ्यामध्ये सुद्धा येतं, म्हणजे आलेलं दिसतं. आणि अनायासे चंद्रबिंब आपल्याला सापडलं म्हणून आपण जाळं वरती काढलं आणि काठावर झाडलं. चंद्रबिंब खाली पडतं काय? चंद्रबिंब याला स्वतःचं अस्तित्व नाही. प्रतिबिंबाला स्वतःचं अस्तित्व नाही. दिसतं, छान दिसतं, कधीकधी मुलापेक्षा छान दिसतं. माणसापेक्षा त्याची प्रतिमा, प्रत्यक्षाहुनी प्रतिमा सुंदर असतेच नेहमी, असतेच नेहमी. फक्त एखादी असामान्य अशा रीतीची शकुंतला असते की जिचं चित्र रेखाटताना दुष्यंताला असं वाटतं की तिच्या सौंदर्याची जास्तीत जास्त एखादी रेषच मी उमटवू शकलो, एखादाच उन्मेष मी पकडता आला, ती यापेक्षा सुंदर आहे. सामान्यपणे पण माणसापेक्षा त्याची प्रतिमा ही अधिक सुंदर असते, अधिक आकर्षक असते. किंबहुना माणसामधल्या ज्या उणिवा आहेत त्या त्या प्रतिमेमध्ये झाकल्या जातात. हे खरं. प्रतिमा अधिक सुंदर असते, पण अधिक सुंदर असली तरी ती अजिबात खरी नसते. खरे असतो तो माणूस, खरं असते ते मूळ बिंब, त्याचं प्रतिबिंब नाही. ज्ञानेश्वराचं भान आणून देतात. या सगळ्या गोष्टी सामान्यपणे अगम्य आहेत, न कळण्यासारख्या आहेत, आकलनाच्या पलीकडच्या आहेत. पण अशा प्रकारचे अलंकार वापरून ज्ञानेश्वर आपल्याला त्याची कल्पना करून देतात. ज्ञानेश्वरांच्या डोक्यात कल्पना येते कधी कधी की का हो, सूर्याच्या घरी कधी दिवे लागण होते का? आणि समजा संध्याकाळची वेळ झाली, सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू काय वातेवरी. त्याच्या घरी कोणाला पणती लावून ठेवता येते का की बिचारा नाही तरी अंधारी कोंडेल तो. मावल्यानंतर आता सूर्याच्या घरामध्ये आपल्याला दिवा लावून ठेवला पाहिजे, सगळ्या जगाला त्यांनी प्रकाश दिलावा, आणि आता तो सगळा अंधारात आहे, करण्याची गरज आहे. असं वाटतं का तुम्हाला की इतके दिवस झाले मी सूर्याला पाहतोय, आज दिवाळीचा दिवस आहे, तेव्हा एकदा तरी सूर्याच्या अंगाला उठणं लावावं, असं वाटतं तुम्हाला कधी? जो स्वतःसिद्ध शुद्ध आहे त्याला उठणं लावण्याची गरज नाही. तो स्वतःसिद्ध तेज आहे, त्याच्या घरी दिवा लावण्याची गरज नाही. कधीतरी ज्ञानेश्वर प्रश्न विचारतात, वांझेची या लेका कशाला जन्मपत्रिका? वांझ स्त्रीच्या मुलाची जन्मपत्रिका करण्याची गरज असते का? म्हणजे ते काही आवश्यकता आहे तिचा? ज्या अमर गोष्टी आहेत त्यांच्या कानावर कधीतरी मृत्यूची बातमी घालता येईल का? मृत्यू कुठे संभवतो? ज्यांना अंत आहे त्यांच्या बाबतीत. जे अनंत आहे त्यांना आपण बातमी जाऊन सांगतो का? त्याला माहितीच नाही मृत्यू. सूर्याला अंधार माहितीच नाही. सूर्याला जर विचारलं की तू गेल्यानंतर अंधारात आम्ही काय करायचं, तो म्हणतो अंधार आहे कुठे, मला माहिती नाही, मी पाहिला नाही अंधार.
ज्ञानेश्वर विचारतात की तुम्ही कागदावरचे किंवा पाटीवरची अक्षरं पुसू शकाल, पण पाटीवर लिहून मी जो त्याचा अर्थ तुम्हाला कळवलेला आहे, अक्षर पुसल्यानंतर अर्थ पुसला जातो का? ज्ञानेश्वर विचारतात की मृगजळामुळे कधीतरी जमीन ओली होते काय? की का खूप ओली झाली, मृगजळ नव्हतं का? कधी ओली होते? चित्रामध्ये समजा धबधबा काढला, चित्र ओलं होतं का? चित्रामध्ये समजा आपण अग्नी रेखाटला, चित्र जळून जातं का? माणसावर तुम्हाला शस्त्र चालवता येतं, त्याच्या सावलीवर चालवता येतं का? तिथे शस्त्राचा काही उपयोग नसतो. ज्ञानेश्वर प्रश्न तुम्हाला विचारतात की तुम्ही झोपलेले असता आणि झोपेतून तुम्ही जागेपणी येता. आतापर्यंत झोपलेले होतात, झोपेतून तुम्ही आता जागेपणी आलात. हे जे तुम्ही आलात, या प्रवासाची तुम्हाला दगदग होते का? की काऊ थकलेले दिसता, झोपेतून आलो, याची कधी दगदग होते? रस्त्यावरून तुम्ही चालत असता, रस्ता कधी चालत असतो का? तुम्ही म्हणता की हा रस्ता अमुक ठिकाणी जातो, रस्ता जात नसतो, जायचं तुम्हाला असतं. तमुक ठिकाणी जायचं असलं तर तुम्ही त्या रस्त्यावर उतरता. अशा लहान लहान गोष्टी आपण नित्य पाहण्यातल्या, नित्य अनुभवातल्या, पण त्यातली जी खुबी आहे ती खुबी ज्ञानेश्वर आपल्या लक्षात आणून देतात आणि चांगल्या शब्दांच्या द्वारे लक्षात आणून देतात. कुमुदिनी असते, कुमुदी म्हणजे चंद्रविकासी कमल, चंद्रविकासिनी कमलिनी कुमुदिनी. संकेत असा आहे की कुमुदिनीचा चंद्र हा प्रियकर आहे. समजा चंद्र उगवला तर कुमुदिनी उत्सुकतेने त्याच्याकडे धावत जात नाही. ज्ञानेश्वर म्हणतात, आपुला ठावो न सांडिता आलिंगिजे चंद्रू प्रगटता. चंद्राचा उदय झाल्याबरोबर कमलिनी त्याला आलिंगन देते, आपली जागा सोडत नाही. आपली जागा न सोडता सुद्धा ती बसल्या जागेवरून त्याला आलिंगन देऊ शकते. हा अनुरागू भोगता. हा अनुराग तुम्हाला मला जाणता नाही येणार, भोगता त्याहून येणार. कुमुदिनी जाणे. कुमुदिनी सांगते की हा काय प्रेमसंबंध आहे की तो इतक्या अंतरावर, मी खाली, दोघांनी आपापल्या जागा सोडल्या नाही, तो माझ्याकडे आला नाही, मी त्याच्याकडे गेले नाही, तरीसुद्धा त्यांनी परस्परांना आलिंगन दिलेलं आहे. हा जो अनुरागाचा प्रकार आहे तो कुमुदिनीलाच माहीत, दुसऱ्या कोणाला तो जाणता येणार नाही. ज्ञानेश्वरांच्या अलंकार सृष्टीमधल्या ज्या प्रतिमा आहेत त्या लौकिकातल्या आहेत, अलौकिकातल्या आहेत, कवी संकेतातल्या आहेत, कल्पनेतल्या आहेत आणि काही कल्पनेच्याही पलीकडच्या आहेत. ज्ञानेश्वरांची जी जाणीव होती ती किती विशाल होती याची तुम्ही कल्पना करा. काही अनुभवातले आहेत, व्यवहारातले आहेत, जगातल्या आहेत असं मी म्हणालो, पण त्यापैकी अनंत अनुभव असे असतील की जे ज्ञानेश्वरांना आयुष्यामध्ये घेता आले नसतील, पण त्याही अनुभवातल्या प्रतिमा ज्ञानेश्वरांनी वापरलेल्या आहेत. जाणीव एखाद्याची कशी विशाल असते, सिद्ध प्रज्ञेचं सामर्थ्य काय असतं. जन्मतः सिद्ध होऊन आलेली प्रज्ञा त्या माणसाला कशा कशाचं आणि कशा प्रकारे ज्ञान देतं हे आपल्याला सांगता येत नाही. ते सगळं ज्ञानेश्वरांच्या त्या प्रतिमा सृष्टीमध्ये उतरलेलं आहे. त्या सगळ्यांचं सौंदर्य ज्ञानेश्वरांना कळलं. शब्द वापरतात ज्ञानेश्वर, बी जमिनीमध्ये पडतं, तुम्ही पेरत नाही, झाडाचा फळक गळतं आणि त्याचं बी जमिनीमध्ये पडतं आणि ते दिवसानुदिवस धुलीचं पांघरून अंगावर ओढून बिचारं निपचित पडून असतं. उन्हाळा येतो, धूळ तापते, त्याच्यामुळे त्याच्या अंगाला चटके बसतात, पण बिचारा वाट पाहतो की कधी ना कधीतरी पावसाला सुरू होईल. आषाढातला पहिला मेघ येईल, तो पाण्याचा वर्षाव करील
त्यातली एक धार आपल्यापर्यंत येईल. झिरपत झिरपत त्याच्या ओलाव्याचा स्पर्श माझ्या टरफलाला होईल. त्या ओलाव्याचा स्पर्श त्या कठीण टरफलाला झाल्याचा आनंद इतका मोठा असतो की तो त्याला सहन होत नाही. ते टरफल असं तडकतं आणि त्या तडकलेल्या टरफलाच्या आड झोपलेलं जे बी असतं ते आळोखे पिळोखे देत बाहेर पडतं. मग त्याला दुसरी अडचण जाणवते. बापरे, ही जमीन किती कठोर, किती कठीण. ही जमीन तुमच्या आमच्यासाठी कठोर, तुमच्या आमच्यासाठी निर्दय, तुमच्या आमच्यासाठी कठीण. म्हणून आपल्याला ती फोडण्यासाठी कुदळ वापरावी लागते. ती फोडण्यासाठी सब्बल नावाचं आयुध असतं ते वापरावं लागतं. ती फोडण्यासाठी सुरुंगाची दारू वापरावी लागते. तेव्हा कुठे ती तडकते आणि आपल्याला भेग दाखवते. एवढी इतरांसाठी जगासाठी कडक असणारी जमीन, पण त्या नुकत्याच बाहेर आलेल्या अंकुरासाठी किती कोमल, किती प्रेमळ बनते की तुम्हाला कुदळ वापरायला लावते, नांगर वापरायला लावते. पण त्या बालांकुराकडे पाहिल्यानंतर म्हणते, बेटा ये वरती, आपाप बाजूला सरते आणि ते वर येतं आकाशाच्या. ज्ञानेश्वर म्हणतात, भूमीचे मार्दव सांघे कोंबाची लवलव. एवढीशी झुळूक येते, इवली इवली पानं अशी डोलायला लागतात आणि ती पानं त्या जमिनीच्या मातृत्वाची, जमिनीच्या मार्दवाची तुम्हाला कल्पना देतात की तुमच्यासाठी कितीही असो कठोर, पण माझ्यासाठी ती इतकी प्रेमळ आहे, इतकी हळवळ आहे, इतकी कोमल आहे की तिने आपणहून मला जागा दिली आणि वर आणलं. ज्ञानेश्वर म्हणतात, कोंभाची लवलव सांघे भूमीचे मार्दव सांघे कोंभाची लवलव नाना आचार गौरव कुलीनांचे. त्याप्रमाणे कुलीन माणसं जी असतात त्यांच्या आचाराचा मोठेपणा, त्यांच्या कुलीनपणाचा पत्ता त्यांच्या मोठ्या आचारातून लागत असतो. खानदानी माणूस, घरंदाज माणूस जाहिरात करून निघत नाही की मी घरंदाज आहे, मी खानदानी आहे. किंवा तो स्वतःच्या गळ्यामध्ये बिल्ला अडकवत नाही, घरंदाज. तो घरंदाज आहे हे आपल्याला त्याच्या चालण्यावरून कळतं, वागण्यावरून कळतं, बोलण्यावरून कळतं. हे जसं खुणांवरून त्याच्या घरंदाजपणाचा पत्ता लागतो, त्याप्रमाणे त्या कोवळ्या अंकुराच्या लवलवीवरून या कठीण भासणाऱ्या भूमीच्या मार्दवाचा तुम्हाला शोध लागतो. ज्ञानेश्वर अशा पद्धतीने किती गोष्टी आपल्याला सांगतात, किती गोष्टी आपल्याला सांगतात आणि आहेत त्यापेक्षा मोहक करून सांगतात, विलोभनीय करून सांगतात. याचं कारण त्यांचा मोहकपणा ज्ञानेश्वरांना दिसला आहे, त्यांचा मोहकपणा ज्ञानेश्वरांना पटला आहे. त्यामुळे आपल्याला पटलेला त्यांचा मोहकपणा ज्ञानेश्वर तुम्हालाही पटवतात. या प्रकारची प्रतिमासृष्टी तुमच्यासमोर उभी करू. सामान्यपणे अध्यात्माच्या क्षेत्रामधला जो वाटसरू असतो त्याला असं शिकवलं जातं की जे जे दिसतं ते सगळं मिथ्या, ते सगळं खोटं, ते सगळं भंगूर, हे राहणार नाही, हे नाहीसं होणार आहे. जे जे दिसतं ते नाहीसं होणार, जे जे नाहीसं होणार ते खोटं. त्याच्यामुळे फुलं खोटी, चांदणं खोटं, उषक्काल खोटा, सायंकाळ खोटा, आभाळातले वेगवेगळे रंग खोटे, माणसाचे लोभस रूप खोटी, स्वभाव खोटे. ज्ञानेश्वर असं मानत नाहीत. अध्यात्मातले अधिकारी असून मानत नाहीत. वाटसरू नाही आहेत, ते पथिक नाही आहेत, अधिकारी आहेत, तरीसुद्धा ते मानत नाहीत. हे सगळं खरं आहे असं मानतात. हे मिथ्या मानत नाहीत. ते जगन मिथ्यावादी नाही आहेत, जरी अध्यात्मवादी असले तरी जगत सत्यवादी आहेत. हे जग खरं आहे आणि त्याच्यामुळे त्याचं सौंदर्य खरं आहे आणि खऱ्या असणाऱ्या सौंदर्याचा लाभ ज्ञानेश्वर घेतात, आस्वाद ज्ञानेश्वर घेतात, तन्मय होतात त्या सौंदर्याशी. आणि म्हणून तुमच्या माझ्यासमोर ही अजर आणि अमर अशा रीतीची सृष्टी उभी करतात. या सृष्टीचा परिणाम आपल्यावर काय होतो ज्ञानेश्वर 15व्या अध्यायामध्ये चित्रण करतात. श्रवण सुखाचे मांडवी विश्वभोगी माधवी तैसी सासिन्नली बरवी वाचावल्ली. श्रवण सुखाचाच मंडप घातलेला आहे. एखादा लता मंडप असावा त्याप्रमाणे श्रवणानंदाचाच मांडव घातलेला आहे आणि त्या मांडवामध्ये
माधविनी म्हणजे वसंत शोभेनी प्रवेश केलेला आहे. वसंत शोभा सर्वत्र नटून आणि बहरून आलेली आहे. तैसी सासिन्नली बरवी वाचावल्ली. त्याप्रमाणे वाणीची ही वेल रसप्रसन्न झालेली आहे आणि त्याचा आनंद आपल्या सर्वांना मिळतो आहे. पुढे ज्ञानेश्वर म्हणतात, सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणीवदे प्रकाशाची, तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. एकदा सूर्य पूर्वेला उगवला आणि तो पूर्व दिशेच्या सोनेरी सिंहासनावर आरूढ झाला की त्यानंतर सगळ्या जगामध्ये प्रकाशाची राजवट सुरू होते. त्याप्रमाणे वाणी ही या विवेचनाद्वारे अवघ्या जगातील श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी साजरी झाल्याचा आनंद देते. त्यातली गूढ सुद्धा आपल्याला कळतात. वाचा श्रोत या ज्ञानाची दिवाळी करी. जैसी सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणीवदे प्रकाशाची, तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. तुम्हाला ज्ञान देतात असं म्हणत नाहीत ते, ज्ञानाची दिवाळी करतात. तो उजेडाचा महोत्सव असतो. आणि ज्ञान असं तुम्हाला डोक्यामध्ये प्रकाश पाडत नाही, तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला ते प्रकाशमय करून सोडतं. आणि ते युगपत होतं. युगपत म्हणजे एक समयावच्छेदे करून आम्ही बटन ऑन केलं आणि त्यानंतर काही वेळाने प्रकाश आला असं होत नाही. आम्ही दीपज्योत प्रज्वलित केली आणि थोडा वेळ वाट पाहिली प्रकाश येण्याची असं होत नाही. प्रज्वलित करण्याचा क्षण आणि प्रकाशाचा क्षण, प्रज्वलित करण्याचा क्षण आणि तुमचे डोळे उघडण्याचा क्षण. तोपर्यंत अंधारात असल्यामुळे तुम्हाला काही दिसलेलं नसतं. प्रकाश आला आणि आपोआप तुम्हाला डोळे सुद्धा फुटलेत आणि सगळ्या आतापर्यंत लपलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या तुमच्या डोळ्यांना दिसल्यात. ज्ञानेश्वर वाणीचं हे सामर्थ्य मानतात. तुमच्यासमोर हे सामर्थ्य उभं करतात. पण हे वाणीचं सामर्थ्य उभं करताना सुद्धा ज्ञानेश्वरांनी शब्दांची, वाणीची अशी एक एक पातळी कल्पलेली आहे आणि तुमच्यासमोर उभी केलेली आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, वाचे इतर सर्व प्राणीमात्रांपेक्षा माणसाचं वेगळेपण एका गोष्टीमध्ये आहे, ती म्हणजे त्याला लाभलेली वाणी. त्याला लाभलेली वाणी. इतर प्राणीमात्रांना आवाज लाभलेत, वाणी लाभलेली नाही आहे. माणसाला वाणी लाभलेली आहे, हे त्याचं इतर प्राणीमात्रांपेक्षा वेगळेपण आहे. तेव्हा आणि वाणीमध्ये माणसामधलं हे सौंदर्य की त्याला वाणी लाभलेली आहे. आणि वाणीचं सौंदर्य वर्णन करताना ते म्हणतात की वाचे बरवे कवित्व, वाणीमध्ये कवित्व अत्यंत सुंदर. प्राणीमात्रांमध्ये वाणी सुंदर, वाणीमध्ये कवित्व अत्यंत सुंदर. ज्ञानेश्वर म्हणतात, वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व. आणि कवितेमध्ये सुद्धा, काव्यामध्ये सुद्धा रसपूर्णता ही महत्त्वाची. प्राणीमात्रांमध्ये वाणी महत्त्वाची, वाणीमध्ये कवित्व महत्त्वाचं, कवित्वामध्ये रसवत्ता महत्त्वाची. रसहीन काव्य हे कंटाळवाणं असतं. आणि शेवटची पायरी ज्ञानेश्वर सांगतात, पहिल्यांदा वाणी, वाणीमध्ये कवित्व, कवित्वामध्ये रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. आणि ते रसिकत्वसुद्धा असं की त्या रसिकत्वाचा परतत्वाला स्पर्श झालेला असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मला जाणवणारं सौंदर्य हे आपल्या चर्मचक्षूंना दिसतं आणि ज्ञानचक्षूंना ते आकळता येतं. पण या सौंदर्याचं जे दिव्यत्व असतं, ते दिव्यत्व परतत्वाला झालेल्या स्पर्शामुळे त्याच्यामध्ये अवतरलेलं असतं. तेव्हा हे दिव्यत्व प्रकट करणारी जी रसवत्ता आहे काव्यामध्ये, ते काव्य सर्वश्रेष्ठ असं ज्ञानेश्वर म्हणतात. त्या काव्याने फक्त आमच्या कानांना, डोळ्यांना आणि मनाला आनंद व्हायला नको. त्या काव्याने तुमच्या चित्ताला आनंद व्हायला नको, तुमच्या आत्म्याला अशी एक दिव्यत्वाची प्रचिती आली पाहिजे. ते काव्य सगळ्यात मोठं. ही दिव्यत्वाची प्रचिती कशी येणार? ज्ञानेश्वरांचं उत्तर आहे, काव्यामध्ये जेव्हा शांत रसाचा आविर्भाव होतो तेव्हा येणार. बाकीचे सगळे रस हे तुम्हाला सुखवतात, तुम्हाला मोहवतात, तुम्हाला आनंद देतात, नाही असं नाही.
पण शांत रस हा तुमच्या अस्तित्वाला कृतकृत्यता अर्पण करतो. ज्ञानेश्वर दृष्टांत देतात. एखादी स्त्री असते 1, तरुण असते 2, सुंदर असते 3, साज शृंगारले आलेली असते 4. ही सगळी 4 वैशिष्ट्ये तिच्या सौंदर्याची इयत्ता वाढवत नेतात. ज्ञानेश्वर म्हणतात, जे उपजे ते नाशे, असं जे नाशिवंत सौंदर्य आहे तेही जर तुम्हाला इतकं लुब्ध बनवतं, तर जे अविनाशी असेल, जे कोमेजत नसेल, जे म्लान होत नसेल, जे नष्ट होत नसेल, जे क्षय पावत नसेल, त्या सौंदर्याकडे तुमचं लक्ष वेधलं तर तुम्हाला किती आनंद होईल. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिहो महाबोध सुकारा माझी विश्व, अशी ज्ञानेश्वरांची 13व्या अध्यायामध्ये प्रगट झालेली प्रतिज्ञा आहे. परतत्व तुमच्या डोळ्यांना दिसावं, त्यात तो जो सुखाचा सर्वोच्च सोहळा आहे त्याचा अनुभव तुम्हाला घेता यावा. आणि मुख्य म्हणजे सगळं विश्व हे महाबोधाचा सुकार म्हणजे परमज्ञान जे आहे, परतत्वाचं ज्ञान जे आहे त्या ज्ञानाच्या सुकारामध्ये बुडून जावं. एखाद दुसऱ्याला आपल्या तपश्चर्येच्या द्वारे नाही, तर या काव्याच्या द्वारे त्या परतत्वाचा जो उदंड आनंद आहे तो आनंद घेण्याचं भाग्य सर्व जगाला लाभावं आपल्या काव्याच्याद्वारे, अशी ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा आहे. प्रतिभाविलास महत्त्वाचा असतो, कारण तुमच्या माझ्या वृक्ष आणि गद्यप्राय जीवनामध्ये तो आनंदाची उपवनं फुलवत असतो. पण या उपवनांमध्ये शिशिर ऋतू येतो. ज्ञानेश्वरांच्या उद्यानामध्ये 12 वसंत ऋतू आहे. ज्ञानेश्वरांच्या जगामध्ये 12ही महिने फक्त पौर्णिमेचं चांदणं आहे. ज्ञानेश्वरांच्या उद्यानामध्ये फक्त आनंदाचेच सुगंध आहेत. त्याच्यामुळे ज्ञानेश्वराची एक एक ओवी म्हणजे अमृताचा कुंभ बनते. ज्ञानेश्वरातली नकळत उचललेली कोणतीही ओवी तुम्ही जर हातात घट्ट धरली आणि अशी पिळून काढली तर त्यामधून ओघळेल ते फक्त अमृत असेल.